सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। खामगाव येथे 25 वर्षीय युवतीची आत्महत्या। गांधी जवाहर बागेचे होणार खाजगीकरण। भूमी अभिलेख कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल। चार गोवंशासह 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त। आसिफ खान हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। खामगाव येथील समर्थनगरात एका 25 वर्षीय युवतीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली। या प्रकरणी मृतकाच्या आईने एका डॉक्टराविरुद्ध तक्रार दाखल केली। फाशी घेऊन 25 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी 29 नोव्हेंबरला खामगाव येथील समर्थनगर परिसरात समोर आली। प्राप्त माहितीनुसार BHMSच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या कुमारी चैतन्य अनिरुद्ध गेडामला परीक्षेत कॉपी करताना 1.5 वर्षापूर्वी डॉक्टर विप्लव कविश्वर यांनी पकडले होते। या घटनेमुळे कुमारी चैतन्याच्या डोक्यावर परिणाम झाला। 2 दिवसापूर्वी तरुणीने डॉक्टर कविश्वर यांच्या घरी जाऊन चांगलाच गोंधळ घातला होता। तेव्हा डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांनी कुमारी चैतन्याला धमकी सुद्धा दिली। त्यानंतर चैतन्य मानसिक तणावात वावरत होती। गुरुवारी घरी कोणीच नसल्याचे पाहून चैतन्याने पंख्याला ओढण्याच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली। या घटनेमुळे खामगाव शहरात खळबळ उडाली। या आत्महत्येमागे डॉक्टर व त्यांचे नातेवाईक कारणीभूत असल्याचा आरोप मृतक युवतीच्या आईने पोलीस तक्रारीमधून केला आहे। अकोला शहरातील गांधी जवाहर बागेची अत्यंत दुरावस्था झाल्याने ही बाग आता खासगी स्वरूपात देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे। लवकरच या बागेला गतवैभव प्राप्त होऊ शकते। अकोला शहरातील मुख्य बस स्थानकाजवळ असलेला गांधी जवाहर बाग एकेकाळी आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा। या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारे नागरिक शहरातील नागरिकांची रेलचेल असायची, परंतु गेल्या काही वर्षापासून महापालिका प्रशासनाद्वारे याकडे दुर्लक्ष केल्याने या गांधी जवाहर बागेची दुरावस्था झाली। देखरेख अभावी येथील झाडे सुद्धा सुकत गेली। या बागेत पाण्याची सुविधा पूर्वी होती, त्याकडेही दुर्लक्ष केल्याने पाण्याचे स्रोत बंद झाले। अकोला शहरात गांधी जवाहर बाग ही प्रवाशासह नागरिकांसाठी सुविधाजनक बाग म्हणून ओळखली जायची, परंतु गेल्या काही वर्षात या बागेकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता गांधी जवाहर बाग दुरावस्थेकडे वळत चालली आहे। मळबा प्रशासनाद्वारे गांधी जवाहर बागचे खाजगीकरण करण्याची तयारी करण्यात येत आहे। खाजगी स्वरूपात ही बाग देऊन तिचे सौंदर्यीकरण करण्याचा मानस आहे। असे झाले तर नक्कीच या बागेला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयात एका इसमाने गोंधळ घालीत शासकीय दस्तावेजाची फेकफाक केली। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला। जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयात एकाने शासकीय दस्तावेजाची फेकाफेक करून शासकीय कामात अडथळा केला, तर भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षकांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। ही घटना गुरुवारी दुपारी 2:45 वाजता घडली। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सुभाष वामनराव खंडारे यांनी फिर्याद दिली की मी काम करीत असताना लहान उमरीत राहणारा सुनील इंगळे हा येऊन याने SK काजळे कुठे आहेत, माझ्या कामाचे काय झाले असे म्हणून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। सोबतच काहीच ऐकून न घेण्याच्या मानसिकतेत असलेल्या इंगळे याने टेबलावरील शासकीय दस्तावेजाची फेकाफेक केली। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कापशी बार्शी टाकळी मार्गावर एका वाहनातून 4 गोवंश जप्त केले। या कारवाईत 2 आरोपीसह 3,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 4 गोवंशांना जीवनदान दिले। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली।
कापशीहून बार्शी टाकळीकडे जाणारे MH28 8649 क्रमांकाच्या वाहनातून 4 बैल निर्दयतेने कोंबून नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे सिंदखेड फाटा टी पॉइंटवर सापळा रचून वाहनाला अडवले। यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 4 बैल बांधलेले आढळून आले। या जनावरांना जीवनदान दिले आहे। देशात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा लागू झालेला असला तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत आहे। एवढेच नव्हे तर गोवंशाची वाहनाद्वारे चोरून लपून वाहतूक केली जात आहे। जनावरांच्या अवैध वाहतुकीवर गोवंशप्रेमी करडी नजर ठेवून असल्याने अशा बाबी उघडकीस येत आहेत। बहुचर्चित आसिफ खान हत्याकांड प्रकरणात आरोपींनी न्यायालयात जमानत याचिका दाखल केली। या याचिकेवर 3 डिसेंबरला सुनावणी होणार आहे। आसिफ खान मुस्तफा खान हत्याकांडातील आरोपींच्या जामीन अर्जावर 3 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे। घटनेपासून आरोपी कारागृहात आहेत। सोमवारीच या खटल्यात पोलिसांनी 400 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले। आसिफ खान यांच्या हत्येप्रकरणी वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ज्योती गणेशपुरेसह रामदास पखाले, अशोक साबणकर, मोहम्मद वारिस, स्वप्नील वानखडे व वैभव गणेशपुरे अटकेत आहेत। ऑगस्ट महिन्याभरापासून सर्व आरोपी हे कारागृहात आहेत। या खटल्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट अटल यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी जामीन अर्ज दाखल केला। त्या जामीन अर्जावर 3 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे। आरोपी ज्योती गणेशपुरे हिने 16 ऑगस्टला आसिफ खान यांना आमला या ठिकाणी बहीण संगीता वानखडेकडे बोलावून खून केला। त्यानंतर 16 ऑगस्टच्या रात्री आसिफ खान यांचा मृतदेह कारमधून नेऊन नदीत फेकून दिला होता। आसिफ खान यांचा मुलगा सोहेल खान यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी ज्योती गणेशपुरेसह रामदास पखाले, अशोक साबणकर, मोहम्मद वारिस, स्वप्नील वानखडे व वैभव गणेशपुरे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते। सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट RR देशपांडे हे काम पाहत आहेत। उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे शहरातील प्रमुख मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या 6 वाहनांना जप्त करीत दंडात्मक कारवाई करण्यात आली। अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे शहरातील प्रमुख मार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त मालांची वाहतूक करणाऱ्या 6 वाहनांवर कारवाई करण्यात आली। अकोला शहरात गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत चालली होती। याकडे कोणीही लक्ष द्यावयास तयार नव्हते। शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईची मोहीम राबवित 6 वाहनांना पकडले। ही वाहने जप्त करीत दंड आकारण्यात आला। त्यामध्ये 1 ट्रक, 3 छोटा हत्ती, 1 पिकअप व्हॅन, 1 407 वाहनाचा समावेश होता। या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरण्यात आला होता। यासोबतच काही वाहन चालकाकडे वाहनांची आवश्यक कागदपत्रे नव्हती। RTOद्वारे केलेल्या कारवाईमुळे वाहनधारकात खळबळ उडाली। शहरातील प्रमुख मार्गावर अवैध वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून प्रतिबंधित वेळेत ही वाहने प्रवेश करीत आहेत। याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। अकोला पंचायत समिती कार्यालयातील महिला समुपदेशन मदत केंद्र गायब झाले। हे केंद्र अस्तित्वातच नसल्याने त्याला शोधण्याची वेळ महिलांवर आली आहे। अकोला पंचायत समिती आपल्या अजबगजब कारभाराने प्रकाशझोतात येत आहे। पंचायत समिती कार्यालयातील महिला समुपदेशीय केंद्रच गायब झाले आहे। त्यामुळे या केंद्राला येणाऱ्या महिलांवर केंद्र शोधण्याची वेळ आली आहे। अकोला पंचायत समितीच्या कार्यालयात जुन्या बिल्डिंगमध्ये महिला समुपदेशीय मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते। या मदत केंद्रात समुपदेशनासाठी मोठ्या संख्येने महिला येत होत्या। परंतु जेव्हापासून पंचायत समितीची नवीन इमारत बनली तेव्हापासून या इमारतीमधील महिला समुपदेशन मदत केंद्र गायब झाले। नवीन इमारतीच्या गेटवर महिला समुपदेशन मदत केंद्राचे फलक लावण्यात आले आहे। हे फलक पाहून अनेक महिला मदत केंद्राच्या इमारतीमध्ये शोध घेत आहेत, परंतु संपूर्ण पंचायत समिती पालटी घालूनही मदत केंद्र सापडत नसल्याने महिलांना परत जावे लागते। शेवटी हे मदत केंद्र कोठे गायब झाले असा प्रश्न विचारण्यात येत आहे। या संदर्भात एका इसमाने सिटी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली। पंचायत समितीमध्ये काही कामानिमित्ताने गेलो असता अकोला पंचायत समिती गेटवर मदत महिला समुपदेशन केंद्र अकोला पंचायत समितीमध्ये आहे। मी अकोला पंचायत समिती संपूर्ण बिल्डिंगचे बारकाईने निरीक्षण केले असता असं या कुठेही हे ऑफिस मला आढळलेलं नाही। वास्तविक पाहता माझ्यासारख्या समजदार माणसाला जर एवढी तकलीफ होते तर आज रोजी ग्रामीण भागातील बरीचशी जनता अशिक्षित आहे। त्या लोकांना अद्यापपर्यंत या गोष्टीचे जाण नाही, म्हणून वरिष्ठांनी या गोष्टीचे बारकाईने जाण ठेवून
जे पदाधिकारी अधिकारी या लोकांनी बारकाईने जाण ठेवून ते महिला जे बोर्ड लावलेलं आहे ते बोर्ड अन्यथा काढून टाकण्यात यावं, नाही तर तिथं कोणतं महिला याचं ऑफिस जे आहे ते तिथं प्रस्थापित करून देण्यात यावं। जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते पंचायत समितीपर्यंत बनवण्यात येणाऱ्या काँक्रीट रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे। या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून लवकरात लवकर रस्ता निर्माण कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। अकोला शहरातील पंचायत समितीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून या रस्त्याचे निर्माण कार्य करण्यात येत आहे। संबंधित ठेकेदाराद्वारे निर्माण कार्य संथ गतीने करण्यात येत असल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे। पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निर्माणाधीन रस्त्यामध्ये एका बाजूने निर्माण कार्य करण्यात आले असले तरी ते सुद्धा अर्धवट पद्धतीचे आहे, तर दुसऱ्या बाजूने नुसता रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय चौकात तर एका बाजूने मोठा खड्डा निर्माण झाला आहे। या खड्ड्यात पडून अनेक वाहनधारक जखमी होत आहेत, तर वाहने क्षतिग्रस्त होत आहेत। संबंधित ठेकेदारही याकडे लक्ष द्यावयास तयार नाही। या मार्गावर पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। विशेष बाब म्हणजे या मार्गावर अग्निशमन विभागाचे कार्यालय सुद्धा असून अग्निशमन दलाचे वाहन काढताना अनेक अडचणी येत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील एका बाजूने बनलेल्या खड्ड्यात वाढते अपघात पाहता शेवटी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून जनतेच्या सुरक्षेची व्यवस्था केली। हा मार्ग महत्त्वाचा असल्याने सदर मार्गाचे निर्माण कार्य तातडीने करण्याची मागणी होत आहे। अकोला जुने शहरातील पोळा चौक स्थित श्री कालभैरव मंदिरात प्रकटोत्सव हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। देवादिदेव महादेवाचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या श्री कालभैरव बाबांचा प्रकटोत्सव अत्यंत हर्षोल्लासात शहरात साजरा करण्यात आला। कार्तिक कृष्ण पक्षाच्या अष्टमीला श्री कालभैरव बाबांची जयंती साजरी करण्यात आली। या अष्टमीला मार्गशीर्ष अष्टमी सुद्धा संबोधल्या जाते। अकोला शहरातील एकमात्र पोळा चौक अक्कलकोट कॉर्नरवर स्थित प्राचीन कालभैरव मंदिरात मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने श्री कालभैरव बाबाचा प्रकटोत्सव साजरा करण्यात आला। श्री कालभैरव जयंती उत्सव पाहता मंदिरात सामूहिक पूजन, अभिषेक, होमहवनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला। याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला। श्री कालभैरव बाबा प्रकटोत्सव पाहता सकाळपासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। राज्य परिवहन महामंडळाद्वारे सर्वच एसटीमध्ये जीपीएस प्रणालीद्वारे ट्रॅकिंग यंत्रणा लावण्यात येणार आहे। त्यामुळे आता प्रवाशांना एसटीचे लाईव्ह लोकेशन माहिती मिळणार आहे। एसटी महामंडळाच्या सर्व गाड्यांचे लाईव्ह लोकेशन येत्या मार्च महिन्यापासून ट्रॅक होणार असून याबाबतची जीपीएस आधारित ट्रॅकिंग यंत्रणा एसटीच्या सर्व गाड्यात बसवली जाणार आहे। खासगी वाहतूकदारांच्या काही गाड्यांना ही यंत्रणा मागील 2 ते 3 वर्षापूर्वीच बसवली गेली आहे। बस चालकाच्या समोरच ही जीपीएस डिव्हाइस सिस्टीम बसवली जाणार आहे। हे एक उपग्रह आधारित तंत्रज्ञान आहे। यातून एसटीची बस नेमकी कुठे आहे हे अचूकपणे कळणार आहे। शिवाय या गाडीला दुर्दैवाने अपघात झाला तर त्याची माहितीही अचूकपणे कळणार असून त्या जागी तातडीने मदत पोहोचविता येणार आहे। शिवाय बस कोणी चोरून नेल्यास त्याचीही माहिती मिळणार आहे। सध्या या सिस्टीमची चाचणी नाशिक येथे सुरू आहे। या सिस्टीममुळे प्रवाशांनाही बस नेमकी कुठे आहे याची माहिती मिळू शकेल। कुटुंबियांनीही ही लिंक शेअर केल्यास त्यांना आपले नातेवाईक बसमध्ये सध्या कुठे आहेत याची माहिती कळेल। या सिस्टीममध्ये फीडबॅक कॉलम ठेवण्यात आला असून त्यावर प्रवाशांना त्यांची तक्रार नोंदवता येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सूत्रांनी दिली। आता पाहूया आजचा सुविचार, हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर एक नजर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर।
खामगाव येथे 25 वर्षीय युवतीची आत्महत्या. गांधी जवाहर बागेचे होणार खाजगीकरण. भूमी अभिलेख कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल. चार गोवंशासह 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. आसिफ खान हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.